बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर विरोधकांचा सरकारवर निशाणा. शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊतांचं टीकास्त्र. शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. तर सांगली कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या अभिसभेत सिनेट सदस्यांचा गोंधळ. शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास सिनेट सदस्यांचा जोरदार विरोध. सिनेट सदस्यांची पत्रकं भिरकावत जोरदार घोषणाबाजी. नाशिकमधील खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. हलाल मटणच विकणार. खाटीक समाजाच्या बैठकीत निर्णय. तज्ञ विचार करून बोलतात तर काही जण बोलल्यानंतर विचार करतात. माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांची राज ठाकरेंवर टीका. तर कृपाशंकर सिंग यांना मनसेचा इशारा. जळगाव सुवर्णनगरीत सोनं 90,000च्या पार. ऐन लग्न सराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलंय. ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणाचा परिणाम जागतिक सोन्याच्या बाजारावर. नाशिकमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी. गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून कुटुंबासोबत वाद. तर रिक्षा चालकांच्या झुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरच्या बार्शी शहरात टोळक्याची तरुणाला मारहाण. भावाकडे रागाने पाहिलं म्हणून चौघांकडून जीवघेणा हल्ला. तर घटना सीसीटीव्हीत चित्रित. मार्चच्या मध्यातच उन्हाच्या झळात तीव्र. धुळ्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई. तर पंढरपूरमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता. दूध आजपासून 2 रुपयांनी महागलंय. पुण्यातील कात्रज दूध संघातील बैठकीत निर्णय. तर सामान्यांचं बजेट कोलमडणार. नाशिकमध्ये आदिवासी तरुणांना बेदम मारहाण. दारूच्या हातभट्टीसाठी लाकडं नेत असल्याच्या संशयातून मारहाण. राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी कर्मचारी यांना मारहाण केल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.